हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आमचा ब्लॉग हा होम टूरवर असणार आहे, जो की तुम्हाला ना थंबनेलवरून समजलाच असेल. तसं तर मला बऱ्याच दिवसापासून होम टूर द्यायचं होतं, पण थोडाफार म्हणजे पसारा इकडं तिकडं होता. आमचा पसारा नाही म्हणता येत त्याला, सामानच होतं घरातलं. पण मग असं व्यवस्थित पाहिजे होम टूर द्यायचा म्हणजे सगळं असं व्यवस्थित असलं तर आपल्याला पण व्हिडिओ करायला चांगलं वाटतं आणि बघणाऱ्याला पण ते बघायला चांगलं वाटतं. हा तेच. अगोदर काय होतं, बेडरूम मध्ये जे मोठे म्हणजे आमचे 2 सिंगल बेड आहे ना, ते आम्ही काय केले होते बेडरूम मध्येच ठेवलेले होते. सो मग आता थोडंसं वेगळं केलेलं आहे आम्ही. आम्हाला पण खूप वेगळं वाटतंय कारण बेड मी केले. हा तेच ते त्यांनी केले. म्हणजे इथं मला डबल बेडची सवय होती, आता एवढाच सिंगल बेड आहे तर मला एवढं वेगळं वाटतंय. घराचं मोकळं मोकळं वाटतंय. म्हणजे आम्ही एक बेड इकडं आणि एक बेड हॉलमध्ये ठेवला, जेणेकरून दोन्ही पण रूम छान दिसत. सो थोडेफार आम्ही चेंजेस केलेले आहे. आता आम्ही पूर्ण होम टूर देतो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा. सो चला. हा आमचा मेन हॉल आहे. सगळ्यात पहिले स्टार्टिंगला हॉल येतो, इथनं एंट्री आहे. तुम्ही अंधार दिसला असेल कारण खूप असं अंधार आहे, कारण आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो ना. सो थोडासा लाईट कमी आहे. थोडंसं तुम्ही समजून घ्या जर तुम्हाला थोडासा लाईट कमी वाटत असेल तर. हा आताच्या लँग्वेजमध्ये याला लिव्हिंग रूम म्हणते ना, आपल्या लँग्वेजमध्ये आपण याला हॉल म्हणूया. सो छोटासाच हॉल आहे आमचा आणि इथं आमचा ना सिंगल बेड ठेवलेला आहे आम्ही, जो की बेडरूममध्ये होता पण आता एक इथं आणलेला आहे, एक आम्ही बेडरूममध्येच ठेवलेला आहे. त्यानंतर इथे टेबल आहे ज्यावर आम्ही लॅपटॉप, मोबाईल, हेल्मेट वगैरे अशा गोष्टी ठेवत असतो, जेणेकरून म्हणजे हे आल्यावर हेल्मेट वगैरे जेणेकरून इथंच त्यांना ठेवलं जाईल. अगोदर हा टेबल सुद्धा ना तिथंच होता, पण आता थोडंफार मी बरेच चेंजेस केलेले तुम्हाला सुद्धा कळत असेल, कारण मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याच वस्तू म्हणजे दुसऱ्या ठिकाणी दिसत असेल आणि आता होम टूर देताना वेगळ्या ठिकाणी दिसत असेल, तर मी चेंजेस केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला असा थोडाफार बदल दिसणार आहे. त्यानंतर इकडे ना देवघर आहे आमचं. हे छोटंसंच देवघर घेतलेलं आहे मी, ते पण ना खालीच ठेवलेलं आहे. मला ऑप्शन होते वरती लटकून ठेवण्यासाठी, पण मग असं म्हणतात ना की देवघर वरती नाही लटकवले पाहिजे, म्हणून मी छान असं खालीच ठेवलेलं आहे देवघर. आणि त्यानंतर ना त्याच्या बाजूला थोडंफार जे देवाचं सामान वगैरे असतं ते. आणि हा आमचा ना फोल्डिंग डायनिंग टेबल आहे. फोल्डिंग डायनिंग टेबल आहे, जो की आम्ही कधी मधीच त्याचा वापर करतो. असं काहीतरी वेगळं जेवायला केलं तेव्हाच आम्ही त्यामध्ये म्हणजे तेव्हाच ते यूज करतो जेवणासाठी, नाही तर मोस्ट ऑफ द त्याला आम्ही बंदच ठेवतो. जेव्हा आमचं मन झालं आज आपण डायनिंग टेबलवर जेवायचं, तेव्हा आम्ही हा ओपन करतो. आणि मला तरी वाटतं खरंच खूप भारी आहे, म्हणजे जास्त जागा नाही, मी गुंतत नाही त्याच्यासाठी. आपण बऱ्याच वेळेस डायनिंग टेबल वेगळे घेतो, त्यामध्ये भरपूर स्पेस जातो. जर आपण तो टेबलवाला घेतला चेअर वगैरे तर बराच टाइम आपला बराच स्पेस आपला त्यामध्ये जातो. आणि हा फोल्डिंगचा एक फायदा आहे, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच आपण त्याचा यूज करू शकतो. आणि जर आपण त्याला फोल्ड करून ठेवून दिलं की एकदम मोकळी अशी स्पेस होती. एक भारी फायदा आहे या फोल्डिंगचा. आणि याच्यावरती आमच्या दोघांची एक फ्रेम आहे, जी की एंगेजमेंटची आहे. लग्नाच्या वेळेस भरपूर छान फ्रेम आलेल्या होत्या आणि खूप मोठ्या आलेल्या होत्या. मला इच्छा होती की मोठी फ्रेम इथं आणायची म्हणून, पण यांनी मला एक पण मोठी फ्रेम आणून नाही दिलेली आहे, कारण ट्रॅव्हल्समध्ये ते म्हणे नको रिकामं कशाला एवढ्या मोठ्या फ्रेम्स नको घेऊन जायला. पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. जी सगळ्यात छोटी फ्रेम होती ती मी माझ्यासोबत आणलेली आहे आणि ती वरती लावलेली आहे. होप सो त्यांनी कधीतरी आणून दिली पाहिजे मला जी मोठी, कारण मोठ्याच्या फ्रेम आलेल्या आहे ना खरंच खूप छान आलेल्या आहे, पण काय माहिती आता त्याचा मुहूर्त कधी येतो इथे लावायचा. त्यानंतर इथं वरती थोडासा स्पेस ठेवलेला आहे, थोड्याशा वस्तू वगैरे. पण आमचं सामान एवढं कमी आहे की आम्हाला स्पेस ठेवण्यासाठी जागा भरपूर आहे ना, आमचं सामान कमी आहे. सामान कमी असण्याचं रिझन असं आहे की आम्ही म्हणजे थोडंच सामान आणलेलं आहे, रेंटनी राहतो, त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की खूप सारं सामान पाहिजे घरामध्ये, जेणेकरून शिफ्टिंगच्या वेळेस ना बराच प्रॉब्लेम होतो. आणि सामान कमी असल्याचा हाच फायदा आहे. जरा म्हणजे शिफ्टिंग करायची असेल तर आपण इझिली शिफ्टिंग करू शकतो. जास्त हार्ड नाही जात, नाही तर शिफ्टिंगच्या वेळेस खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आम्ही जास्त सामान घेत नाही. इथं पण ना आम्ही सोफा सेट घेऊ शकतो
शकतोय, घ्यायचाच म्हटलं तर घेऊ शकतोय, पण आमच्या दोघांशिवाय तिसरं कोणी येत नाही इथं गेस्ट म्हणून, तर कोणी येतच नाही. इव्हन आमच्या घरचे सुद्धा येत नाही. त्यांना आम्ही एवढ्या वेळेस बोलवतो की या सुरतला, या सुरतला, पण त्यांना असं वाटतं सुरत खूप जास्त लांब आहे. त्यामुळे मग मला असं वाटतं गरज नाही आहे त्या गोष्टीची, तर त्यात आता सध्या इन्व्हेस्ट करायला नको असं मला वाटतं. त्यामुळे मी सोफा वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे. जे सामान आहे त्यामध्येच मी ॲडजस्ट करते. मला असं काही वाटत नाही की घेतलाच पाहिजे म्हणून. आणि हा आता बेड आम्ही इथे ठेवलेला आहे, पण काय माहिती आता आम्ही किती दिवस ठेवतो की आज संध्याकाळी चेंज करतो काय माहिती, आता यांच्या मनावर येते. आणि हे कर्टन्स ना थोडेसे मोठे झाले, म्हणजे मोठे येते, त्यामुळे त्याला आम्ही थोडंसं फोल्ड करून ठेवलेलं आहे. सो बेसिकली असा आमचा हॉल होता, ज्यामध्ये की थोडंफार सामान आहे, पण जेवढं आहे तेवढं आम्ही छान असं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. काय माहिती आता कसं दिसत असेल. सो आता आपण बेडमध्ये जाऊया. त्या अगोदर ना किचन मी नंतर दाखवते, अगोदर बेडमध्ये जाऊया. इकडे बाथरूम वगैरे आहे, बेसिंग वगैरे, आणि इकडे लगेच बेडरूम आहे. बेडरूम सो हा बेड आहे. तुम्ही मिनी व्लॉग मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला बेड भरपूर मोठा दिसत असेल, पण आता तो मी सांगितलं तुम्हाला अगोदर की आम्ही सिंगल 2 बेड होते ना ते, तर एक समोर नेलेला आहे आणि एक बेड इथे ठेवलेला आहे. तो पण असा मिडलला होता, तर आम्ही साईडला केलेला आहे तो. आणि इकडं कपाट फर्निचरच केलेलं आहे पूर्ण, समजा फर्निचरवालंच घेतलं होतं आम्ही मुद्दाम, जेणेकरून आम्हाला घ्यायची गरज पडणार नाही. सो त्यात पण एवढं मोठं सामान ठेवायला जागा आहे ना, पण आम्हाला म्हणजे एक जो कपाट आहे तो ओनरचं सगळं सामान आहे, त्यामध्ये वरती पण जेवढं सामान आहे तेवढं सगळं ओनरचं आहे. आणि हा जो सिंगल कपाट आहे त्यामध्ये आमचं सामान आहे. थोडासा पसारा आहे, त्यामुळे मी काय तुम्हाला ओपन करून दाखवत नाही, पण मग बऱ्यापैकी सामान आमचं त्यामध्ये बसून जातं. इकडे तिकडे ठेवायची गरज पडत नाही किंवा असं वरती पडून राहत नाही सामान. ते कपाट जास्त मोठं असल्यामुळे ना बरेचसे कपडे आणि थोडंफार बाकीचं सामान सुद्धा आमचं त्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं. आणि इकडे कूलर आहे, जेणेकरून आम्ही याला कधीच हिवाळा पावसाळा असला तरी पॅक करून ठेवून देत नाही बॉक्समध्ये, कारण सुरतचं वातावरण माहिती तुम्हाला किती दमट वातावरण आहे. त्यामुळे ना याची कधी पण गरज पडू शकते, कधी अचानक गरमायला लागतं, कधी सांगता येत नाही. त्यामुळे आणि आम्हाला दोघांना पण ना खूप जास्त गरमी होती, त्यामुळे आम्ही तर त्याला ठेवून देत नाही. आता एवढी थंडी तरी समजा आम्हाला गरज पडली तर आम्ही यूज करतो. म्हणावं तशी काही सुरतला एवढी थंडी पडलेली नाही जेवढी आपल्या इकडे आहे. आपल्या इकडे जरा जास्त आहे वाटतं, पण इकडे एवढी पडलेली नाही. तरी आम्ही त्याला वरतीच ठेवलेलं आहे. जर गरज पडली तर आपण समजा यूज करू शकतोय. जर त्याला पॅक करून ठेवलं तर पुन्हा त्याला काढत बसावं वगैरे, त्यामुळे तो म्हणजे प्रश्नच नाही ठेवला. असं ठेवलं का जेव्हा गरज वाटली तेव्हा यूज करू शकतोय. त्यानंतर इकडं यांचे कपडे थोडेफार इथं आहे आणि थोडेफार इथं ठेवलेले. हा पूर्ण जो बॉक्स आहे, काय म्हणता येईल त्याला, हे सगळं यांचं आहे. पूर्ण कपडे यांचे भरलेले यामध्ये, आणि तिथं सुद्धा एवढी सगळी जागा त्यांची आहे. आणि वरचं कोणाचं आहे तेच सांगते. आणि हे वरचा जेवढा स्पेस आहे तेवढा माझा आहे, जे की मला डेली लागतं तेवढंच मी वरती ठेवलेलं आहे. बाकीचं जे सामान आहे मेकअपचं वगैरे वगैरे ते सगळं आतमध्ये ठेवून दिलेलं आहे. जर ते मी पूर्ण बाहेर काढलं ना, मला हे म्हणजे यात थोडंसं पण मावणार नाही ते, त्यामुळे मी सगळं बॉक्समध्ये ना भरून ठेवलं आणि कपाटामध्येच ठेवलेलं आहे. जे मला डेलीचं लागतं स्किन केअर वगैरे नॉर्मल. माझं तिथं फक्त कंगवा आहे. हा, दोघांचे 2 कंगे ठेवले बस मी. सो इथं एवढं सामान आहे. आणि हा ना म्हणजे शिवानीला गिफ्ट दिलेला आहे. फोटो मिररच म्हणता ना याला, पण त्याचं सेल नसल्यामुळे आता तो दिसत नाही तर खूप छान फोटो आहे त्यामध्ये. आणि आम्ही त्याचा आता आरसासाठी उपयोग करतो. हा, मिरर म्हणून यूज करतोय. तसं बेसिक जवळ मोठा मिरर आहे, पण जर बेडरूम मध्ये इथंच जर बघायचं असलं तर आम्ही त्याचाच यूज करतो. आणि भारी मस्त, जर आपल्याला वाटलं तेव्हा आपण मस्त त्याला सेल टाकून फोटो लाईट लागतो त्याला, बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल ते, त्याचाही यूज करतो. आणि नसेल तर मग आम्ही त्याला मिरर म्हणून सुद्धा त्याचा यूज करतो. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ट्रायपॉड, जी की मी एकटी असल्यावर मला खूप जास्त सपोर्ट करतो शूट करण्यासाठी, कारण हे तर ऑफिसला असते तेव्हा माझं शूट करायला कोणी राहत नाही, म्हणून हाच ट्रायपॉड माझी खूप सारी हेल्प करतो. यानेच मी सगळं शूट करत असते. आणि थोडासा लाईट तुम्हाला हॉलमध्ये कमी दिसला असेल आणि इथं थोडंसं जास्त दिसत असेल, कारण इथं ना विंडो आहे आणि लगेच जी साईडला बिल्डिंग आहे तिचा कलर थोडासा क्रीम मध्ये आहे त्यामुळे. आणि हॉल जवळ जी बिल्डिंग होती साईडला तिचा ऑरेंज होता, त्यामुळे ना त्याचं रिफ्लेक्शन एवढं व्यवस्थित येत नव्हतं. याचा व्हाईट असल्यामुळे थोडाफार लाईट मध्ये फरक पडला असेल. दिसतोय फरक? हा, फरक आहे. हा,
आणि साईडला पण थोडीशी ओपन स्पेस आहे ना, त्यामुळे ह्या रूम मध्ये ना त्या 2 रूम पेक्षा जास्त लाईट येतो. इकडं तुम्ही बघू शकताय व्हाईट बिल्डिंग असल्यामुळे त्याचं लगेच व्हाईट रिफ्लेक्शन पडलं आणि साईडला पण थोडीफार मोकळी जागा आहे. आणि माझे मोस्ट ऑफ द व्हिडिओ ना मी ह्याच रूम मध्ये शूट करते आणि मेन म्हणजे इथं करत असते मी. कारण काय असं लाईट येतो आणि हे डार्क असल्यामुळे ना आपला फेस जास्त समजा उठून दिसतो. हा उठून दिसतो, जास्त काही अंधार वगैरे येत नाही. त्यामुळे मी मोस्ट ऑफ द माझे व्हिडिओ इथंच शूट करत असते जेणेकरून लाईट व्यवस्थित पडेल. मी हॉलमध्ये आणि किचनमध्ये शक्यतो करत नाही. किचनमध्ये फक्त रेसिपी वगैरे जे असते ते, आणि त्यात पण मग लाईटचा थोडासा कमीच प्रमाण आहे तिथं, पण ठीक आहे आम्ही रिंग लाईट घेऊ लवकरच. आम्ही असं ठरवलं आहे की रिंग लाईट घ्यायची, पण जेव्हा 1K सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हाच. आता फक्त 100च बाकी ना. फक्त 100 सबस्क्रायबर बाकी आहे 1K होण्यासाठी. तेवढे झाल्यावर नक्की घेऊ. घ्यायला काही नाही, पहिल्या दिवशी सुद्धा घेऊ शकत होतं जेव्हा ट्रायपॉड घेतलं तेव्हा, पण ठरवलं होतं जेव्हा 1K कम्प्लीट होईल तेव्हाच मी म्हणजे रिंग लाईट मध्ये इन्व्हेस्ट करेल. त्यामुळे सध्या काही रिंग लाईट घेतलेली नाहीये. त्यामुळे माझे मोस्ट ऑफ द व्हिडिओ मी तोपर्यंत तरी इथं शूट कराल. तुम्ही पटपट सबस्क्राईब करा जेणेकरून माझे 1K कम्प्लीट होईल आणि मला रिंग लाईट भेटेल. रिंग लाईट आणि माईक हे दोन्ही सुद्धा आम्हाला घ्यायचं. मला माईकचं नाही वाटत एवढं काही, पण रिंग लाईटची मला त्या 2 रूम मध्ये गरज वाटते. माईक मी नाही म्हणत समजा यांना की माईक घ्याच म्हणून. माईकची गरज बाहेर गेल्यावर जास्त राहते. हा बाहेर गेलं तेव्हा लागतो, कारण कधी कधी खूप जास्त क्राऊड असतो ना. आम्ही काय बोलतो आमच्या दोघांचा आवाज येत नाही, आजूबाजूचा जो आवाज आहे ना तो लगेच येतो, त्यामुळे आमचा आवाज थोडासा कमी पडतो. तेव्हा असं वाटतं की हा पाहिजे माईक, पण मग मला माईक पेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट रिंग लाईट वाटते. ओके, त्यामुळे 1K झाल्यावर नक्कीच. सो असा काहीतरी आमचा बेडरूम होता. कसा वाटला तुम्हाला बेडरूम हॉल? कोणता छान वाटला मला नक्की सांगा. आणि हे कर्टन्स पण ना फक्त एका साईडचे मी काय करते पूर्ण समजा असं बंद ठेवते, फक्त एका साईडचेच ओपन ठेवते जेणेकरून जास्त हवा वगैरे येत नाही. तर एवढी जास्त हवा वगैरे येते ना पूर्ण जर ओपन ठेवलं ना, आणि एवढ्या वरती राहतो आम्ही पण तरी पण एवढी धूळ येते. त्याच्यामुळे शक्यतो तरी मी ना बंद करूनच ठेवत असते जेणेकरून थोडा वेळ तरी स्वच्छ राहील. कारण इथं बाजूला कशाचं तरी कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याच्यामुळे खूप जास्त धूळ येते आणि लगेच जवळच आहे ना ते, त्याच्यामुळे जास्त धूळ येते. त्यामुळे मला थोडंफार असं केअर घ्यावं लागते की बंद करून ठेवायचं जेणेकरून धूळ वगैरे येणार नाही. सो असा काहीतरी बेडरूम होता. आणि आता आपण जाऊया किचन मध्ये. इकडे हॉल होता, त्यानंतर माझ्या मागे बेडरूम आहे, इकडे बाथरूम वगैरे आहे. त्याच लेफ्ट साईडला गेल्यावर लगेच किचन येतं. किचन आणि हॉल इथं म्हणजे अटॅच आहे. हा, किचन जास्त काही मोठं नाही पण एक नंबर आहे. आकांक्षाला खूप जास्त आवडतं. छोटंच आहे पण एकदम भारी आहे. किचन म्हणजे माझी आवडती जागा आहे, कारण मला म्हणजे स्वयंपाकाची आवड आहे. त्यामुळे मला सगळ्यात जास्त आवडणारा पार्ट तरी हाच आहे. आणि सगळ्यात अगोदर इथे फ्रीज ठेवलेला आहे आम्ही, आणि फ्रीज ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं ना म्हणजे चाव्या वगैरे ठेवण्यासाठी एक गिटारचं काय म्हणता येईल याला, गिटारच म्हणू त्याला आपण. हा स्टँड, सॉरी गिटार शेपचा स्टँड आहे जे की कीज वॉच वगैरे ठेवायला आहे. तिथं आम्ही चाव्या वगैरे ठेवतो. आणि असं काहीतरी इथं फर्निचर केलेलं आहे. आणि कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे याचं बरं का. मस्त ब्राऊन आणि असं व्हाईट सिल्वर मध्ये छान कॉम्बिनेशन केलेलं आहे. फक्त ना जे सिल्वर कलरचं आहे ना ते एवढं छान आहे म्हणजे पुसायला अजिबात जड जात नाही. ते कसं टेक्स्चर आहे काय माहित त्याचं, हे एकदम चोपडं नसल्यामुळे ना पुसायला एकदम इझी जातं. आणि जे ब्राऊन कलरचं आहे ना ते पुसण्यासाठी खूप जास्त हार्ड आहे, खूप जास्त क्लीन ठेवावं आणि लागतं. ब्राऊन कलरचं जास्त खराब पण होतं ॲज कम्पेअर टू व्हाईट. हा, काय होतं म्हणजे त्याला थोडेसे जरी ओले हात लागले ना याच्यावर दिसत नाही. जे व्हाईट कलरचं आहे त्यावर अजिबात दिसत नाही, पण जे ब्राऊन कलरचं आहे ना त्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते की हात म्हणजे लागला नाही पाहिजे असं. पण किती नाही म्हटलं तर किचनमध्ये सकाळी सकाळी स्वयंपाकाची घाई गडबड असती, आपण काही घ्यायला गेलो तर असा हात लागतोच किती नाही म्हटलं तर. सो बेसिकली असं काहीतरी किचन आहे. आणि हे मिक्सर जे की व्हाईट कलरमध्ये त्याला पण खूप जास्त मेंटेन ठेवावं लागतं मला, कारण मिक्सर माहिती किती खराब होतं. पण मग मी काय करते जेव्हाच्या तेव्हा क्लीन करते जेणेकरून एकदाच म्हणजे जास्त लोड येणार नाही किंवा खराब होणार नाही. त्यामुळे मी त्याला ना जेव्हा काही मिक्सरमधून मसाला वगैरे काढून घेतला तेव्हाच त्याला क्लीन करून ठेवत असते. आणि मी शक्यतो ना आता म्हणजे त्याला मी कवर पण भेटतात, तुम्ही यूज करत असाल कोणी कवर, पण मी
कवर न घालता मी त्याला काय करत असते, असू नका फक्त, मी त्याला एक कॅरी बॅग घेते आणि कॅरी बॅग घालते, जेणेकरून ते ना खराब होणार नाही, धूळ वगैरे बसत नाही, त्यामुळे पण बऱ्यापैकी स्वच्छ राहतं आपलं मिक्सर. आणि ठीक आहे ना, कॅरी बॅग ना आपलं काम धकत असेल तर कवर घ्यायची काही गरज नाही. कॅरी बॅग एक भारी ऑप्शन आहे आपलं मिक्सर क्लीन ठेवण्यासाठी. त्याच्या साईजची तर प्रत्येकाकडं म्हणजे कॅरी बॅग असती, ठेवायला काहीच हरकत नाही. आणि मी अगोदर म्हटलं तर आमच्या इकडे काही दुसरं कोणी येत नाही आमच्या दोघांशिवाय, त्यामुळे असं काही विषयच येत नाही की कोणी आलं आणि बघितलं तर कसं वाटेल, त्यामुळे मला ती काही भीतीच धाक मध्ये कसं हो? तेच धाक भीती असं काही वाटत नाही की कोणी आलं आणि ते बघितलं तर चांगलं नाही वाटणार, असं मला काही वाटत नाही, कारण कोणी येत नाही, त्यामुळे मी त्याला ना कॅरी बॅगनेच कव्हर करून ठेवत असते. आणि मी काम आवरलं त्यामुळे एवढे सगळे भांडे इथं ठेवलेले आहे, त्यामुळे लावायचे होते पण म्हटलं ओल्लेच ट्रॉलीमध्ये लावले तर आतमधले पेपर वगैरे पण ओल्ले होतील, त्यामुळे मी सध्याचे राहून दिले. आणि म्हणायला फक्त आम्ही दोघे, पण दररोज माझे एवढे भांडे कस काय होते काय माहिती. भरपूर जणांचा ना असा गैरसमज आहे की दोघं म्हणजे काही काम नसतं थोडंफार, पण जे दोघं राहतात त्यांना माहिती किती काम असतं. बराच वेळ कामामध्ये जातो म्हणायला, जरी दोघं आहेत तरी पण. आणि माझे जे डबे वगैरे ना ते मी ह्या साईडला ठेवलेले आतमध्ये. मी काही जास्त डबे आणलेले नाही, 5-6 डबे आणलेले आहे. आणि इथं बाकीचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि वरती पण भरपूर स्पेस आहे, पण त्यामध्ये सगळं ओनरचं आहे. इथं सगळं त्या ओनरला काही काही भरून ठेवलेलं आहे, आमचं काहीच नाही, सगळं त्याचंच आहे. आणि हॉलमध्ये पण तुम्ही बघितलं असाल फॅन नाही आहे, आणि इथं पण फॅन नाही आहे. आम्हाला एवढी काही गरज वाटत नाही, फॅन इथं काढून ठेवलेला आहे, पण जर वाटलीच गरज तर मी उन्हाळ्यामध्ये मला ना किचनमध्ये सुद्धा खूप जास्त गरम पण म्हणून मी डायरेक्ट कूलरचा वापर करते, फॅनचा न करताना डायरेक्ट कूलर लावते. बापरे, कबुतराचा खूप जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. कबुतरामुळे माझी ना 3री तुळस खराब झालेली. आता पण कबुतरचा आवाज होता त्यामुळे लक्ष आलं. आणि आम्ही मे मध्ये राहायला आलो ना, एप्रिल-मे मध्ये, तेव्हापासून माझी 3री तुळस जी की टिकली नाही. काय होतंय काय माहिती, वातावरण सूट होत नाहीये त्याला की काय होतंय काय माहिती. आता मला असं वाटतंय तुळस न लावताना दुसरं काहीतरी झाड त्यामध्ये लावून बघते, म्हणजे मला समजेल वातावरणात चुकी आहे की माती चुकीची घेतली गेलेली आहे काय माहिती आता. कारण आपल्याकडे कशी काळी माती नाही, इकडे तशी माती नाहीये, त्यामुळे सुद्धा टिकत नसेल तुळस. काय वाटतं? तेच वाटतं. बघू आता मी झाड काहीतरी आणून बघते आणि काय होतं. असो, विषय भरकटला आपला. आपण आपल्या याच्यावर येऊ. सो हा गॅस आहे, इथं ना ओनरचा गॅस होता, पण तो आम्ही वरती ठेवून दिलेला आहे तिथं पॅक करून. हा ओनरचा आहे, त्याला जरा पॅक करून ठेवून, त्याला म्हणलं बाबा राहतो तिथं. तिला तो काही आवडत नव्हता, स्टीलचा होता. माझं म्हणणं आपल्याकडे जर आहे तर मग कशाला घ्यायचा दुसरा. सो हा होता, त्यामुळे मी हा यांना ना लांबण लावून काढायला लावलेला आहे. कारण हे बोलले होते आहे तो स्टीलचा चांगला असतो म्हणे याच्यापेक्षा, पण मला नव्हता आवडत. तो म्हटला हा एवढा छान गॅस येतो तो कशाला लावायचा, त्यामुळे मग मी हा आमचा जो आहे तोच लावलेला आहे. जो ओनरचा आहे ना तो वरती ठेवून दिलेला आहे. आणि बरंचसं सामान ना यात ओनरचंच आहे, आमचं एवढं सगळं सामान नाही आहे यामध्ये, त्यामुळे त्यांचं जे सामान आहे ते आम्ही एकदम वरती लावून दिलेलं आहे. आणि एवढंच किचनमध्ये. फक्त मला इथे छान छान करून खायला आवडतं त्यामुळे मला खूप जास्त आवडतो किचन. तुम्ही इथून खूप सारे मिनी ब्लॉग बघितले असेल जे इथूनच शूट होता आणि तुमच्यापर्यंत पोहोचता. आणि माझा जो सगळ्यात व्हायरल व्हिडिओ गेलेला आहे तो मंचाव सूपवाला, तो सुद्धा किचन मधलाच आहे. मला वाटतं 36K गेलेला आहे ना. हा, माझ्यासाठी ते खूप जास्त आहे. 36K म्हणजे खूप मोठा नंबर आहे माझ्यासाठी, आणि खूप खूप काही ते माझ्यासाठी. मला तोच म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त व्हायरल असा वाटतो, कारण तो व्हिडिओ माझा ना हार्डली 3 दिवसामध्ये एवढा व्हायरल झाला होता. आणि इकडे आहे छोटीशी गॅलरी. हा, ती थोडीशी इग्नोर करा तुम्ही कारण तिथं थोडाफार पसारा आहे, तिकडे इग्नोर करा. तिथं वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे आम्ही तिथं. थोडंफार जे सामान आहे ना आमचं पोछा वगैरे जे असतं आपलं बेसिकली ते ठेवलेलं आहे मी तिथं. कारण ते मी तुम्हाला नंतर एखाद्या वेळेस दाखवल, कारण थोडासा खराबी आता मला तो एवढा टाइम नव्हता आवरण्यासाठी. एखाद्या वेळेस मी छान त्याला क्लीन करेल आणि त्यानंतर तुम्हाला दाखवल. सो बेसिकली असं काहीतरी किचन होतं. आणि हा हॉल आहे. हॉल, किचन मधून हॉल असा दिसतो. हा, असं काहीतरी दिसतं. इकडं हॉल, इकडं बेड आणि इकडं किचन. तर बेसिकली असा होता आमचा होम टूर. कसं वाटलं तुम्हाला आमचं हे सुरतचं घर, नक्की कमेंट करून सांगा. आणि फर्स्ट टाइम आम्ही होम टूर असा शूट केलेला आहे, जमला का नाही नक्की सांगा, कारण मला बोलणं वगैरे सुद्धा काय नाही आता, कारण फर्स्ट टाइम मी ट्राय केलेला आहे. जर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक शेअर, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.